बराबर आहे. पाटील में दम है, सिर्फ हम कम है. आपण कमी नको राहायला पाहिजे. आपली योजना कशी झाली बघा. आपली योजना कशी झालेली आहे, त्याला रूप असा आला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आहे, कागदोपत्री आहे, GR आहे, सगळ्याच्या तोंडात आहे, संसद भवनमध्ये आहे, सर्वत्र आहे. पण त्याला रूप असं आलं पाटील साहेब, रूप असं आला. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलचा कवर, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलचा कवर, देवेंद्र फडणवीसचं नाव घेतो, एकनाथ शिंदेची लवर. असा रूप आलेला आहे त्याला. विचार करा तुम्ही. आता तुम्हाला ज्या गोष्टीवर फोकस करायचं नाही, कोणत्या गोष्टीवर फोकस करायचं नाही, देवेंद्र फडणवीस जे व्हिडिओमध्ये बोललेले आहेत आणि जो GR 8 दिवसामध्ये 3 वेळेस चेंज झालेला आहे. फडणवीस साहेबांचं कसं आहे, खोटं बोल पण रेटून बोल, बोलू द्या. हा त्यांचा निर्णय अंतिम नाही. ह्या गोष्टीवर तुम्ही फोकस करू नका की आता फडणवीस साहेब सांगितले सर्व काही संपलं. जिथं त्यांनी चुकीचा निर्णय घेतला तिथून आपली सुरुवात झालेली आहे. तुम्ही खचू नका, त्या गोष्टीला फोकस करू नका. आता अजितदादांनी म्हणतात की MPSCचा अपमान होईल. तुम्ही मला सांगा दादा, 70,000 कोटी लिहिता बी येणार नाही मला. त्यावेळेस अपमान झाला नाही का हो? शेतकऱ्याचे सिंचन घोटाळा दाबला गेला ना हो, त्यावेळेस अपमान झाला नाही का? जगाला नाही तर नाही, जीवाला तरी लाजला का तुम्ही? लाजला नाही, चला ठीक आहे, दाबून टाकून दिला. त्यावेळेस अपमान झाला नाही का? परत रक्ताचं नातं सोडून सत्तेसाठी आलात आणि युवाचं जीवन बर्बाद करायला. आज 2014 पासून सगळ्यांना, शिक्षण विभागातल्या लोकांना अंधाऱ्यामध्ये ठेवलं. फडणवीस साहेब काय चूक केली आहे तुम्हाला मुख्यमंत्री बनून? आम्हाला तरी कळू द्या ना. आम्ही शिक्षण घेतलेली चूक झाली का तुम्ही 3 वेळेस मुख्यमंत्री झालेली चूक झाली? सांगा ना, आम्हालाही कळू द्या. थोडंसं तुम्ही पण विचार करा. तुम्ही जगाला लाजणारे नवा, स्वतःच्या जीवाला तरी लाजा. आमचं म्हणणं आहे मित्र हो, खचून जायची काही गरज नाही. कुठलाही GR येत असेल, कुठलाही व्हिडिओ येत असेल, ह्या संसद भवनमध्ये नाही, राष्ट्रपती भवनमध्ये जरी त्यांनी GR काढत असेल तर आपल्याला मान्य नसेल तर सरकारला आपल्यासमोर झुकावंच लागणार आहे. फक्त एक वेळ ध्यानात राहा, पाटील में दम है, सिर्फ हम कम है. ह्या गोष्टीचं भान ठेवा सर्वांनी. थोडंसं काळजी घ्यायला पाहिजे. आपण ज्या ठिकाणी आपल्याला जे गोष्टी फोकस करायचे ते फोकस होत नाही. ठीक आहे, म्हटल्या येत नाही. थोडंसं आपल्याला हे बघा, काम करायची पद्धत कशी असते, काम करणं वेगळं आणि झिजणं वेगळं. पाटील साहेब आपल्यासाठी झिजत आहेत. आज जरी दिसत नसेल तर काय झालं, मला माहित आहे, मी 8 दिवसापासून आहे म्हणून म्हणत नाही. रात्रंदिवस त्यांनी झिजत आहेत. अहो काम करणं कसं, एखाद्या मंत्र्याला धरायचं, त्यांना अर्ज देऊन टाकून द्यायचं, पत्र